जे काँग्रेस मुख्यालय आहे त्याच्यामध्ये जे वंदे मातरम गायलं गेलं त्यावरून सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे। त्या जेव्हा वंदे मातरम सुरू होतं त्या खरगे यांच्या कानात काहीतरी बोलताना दिसलं। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अतिशय चिंताजनक बाब आहे, गंभीर बाब आहे। जर वंदे मातरमच्या संदर्भामध्ये त्यांनी आडकाठी आणली असेल तर त्यांना मी माहिती करता त्यांना जर या देशाचा इतिहास कदाचित सांगितला गेला नसेल तर खरं तर महाराष्ट्रामध्ये एका कवीनी वंदे मातरमच्या संदर्भामध्ये एक सुंदर शब्दरचना केली। वेद मंत्रा हून आम्हा वंद्य वंदे मातरम, म्हणजे देवाच्या मुखातून निघालेल्या वेदापेक्षा शहीदांच्या ओठातून निघालेलं वंदे मातरम हे आमच्यासाठी वंद्य आहे, पूजनीय आहे। वंदे मातरमचा अर्थ साधा आहे, ज्या देशामध्ये आम्ही राहतो, ज्या देशाचं पाणी पितो, त्या देशाचं अन्न खातो, जो ऑक्सिजन ज्या देशाच्या हवेतून घेतो त्या देशाला प्रणाम करणं, सुजगाम सुफगाम करण्याचा भाव निर्माण करणं यामध्ये आपत्ती असूच शकत नाही। आणि श्रीमती सोनियाजींनी या संदर्भात जर आक्षेप घेतला असेल तर हे गीत हे काही भारतीय जनता पार्टीच्या कोणी कार्यकर्त्याने लिहिलेलं नाही, कदाचित त्याची माहिती नसेल। संविधानामध्ये वंदे मातरम की जनगण मन राष्ट्रगीत कोणतं निश्चित करावं यामध्ये जेव्हा संवाद झाला, डिबेट झाली आणि संविधान सभेतून निर्णय झाला की जनगणला राष्ट्रगीत आणि वंदे मातरमला राष्ट्रगान, आणि वंदे मातरमच्या संदर्भातलं जर केंद्र सरकारचं पंडित नेहरूंनी काढलेलं नोटिफिकेशन जरी बघितलं तरी सोनियाजींच्या लक्षात येईल की वंदे मातरम हे राष्ट्रगान आहे। आणि या संदर्भात जर त्यांचा आक्षेप असेल तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे। या देशाच्या शहीदांनी हातात तिरंगा व ओठामध्ये वंदे मातरम या शब्दाची ऊर्जा घेऊन इंग्रजांनी छातीवर मारलेल्या गोळ्यासुद्धा झेलल्या आणि शहीदांनी शेवटच्या क्षणी वंदे मातरम या शब्दांनी जगाला निरोप दिला आहे। तर वंदे मातरमच्या संदर्भात आक्षेप असण्याची आवश्यकता नाही। आणि आता तर 150 वर्ष सार्धशती आहे। शेवटी वंदे मातरम म्हणजे शब्दाचा समुच्चय नाही आहे, वंदे मातरम म्हणजे पद्य नाही आहे, वंदे मातरम म्हणजे भावगीत नाही आहे, वंदे मातरम म्हणजे कविता नाही, वंदे मातरम म्हणजे आमच्या रक्तामध्ये ऊर्जा निर्माण करणारे हे वेदाहून पवित्र असे शब्द आहे, याची जाणीव असण्याची आवश्यकता आहे।